आज आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण इथे एकत्र जमलेलो आहोत। निवडणुकी म्हणजे काय? निवडणूक म्हणजे फक्त एक उमेदवार निवडून देणं हीच प्रक्रिया नाही, तर आपल्या गावाचा, आपल्या परिसराचा आणि थोडक्यात म्हणजे आपल्या सर्व भविष्याचा विचार करून योग्य नेतृत्व आपण इथं निवडून दिलं पाहिजे, अशी ही प्रक्रिया आहे। आपल्या भागामध्ये अनेक मूलभूत सुविधांचा आज अभाव आहे। रस्ते वाहतूक असेल, शिक्षण असेल, स्वच्छता असेल किंवा शेतकऱ्यांच्यासाठी जे काही योजना आहेत, ज्या काही सुविधा आहेत त्या शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवणं असेल किंवा आरोग्य, स्वच्छता या बाबतीतच्या काही समस्या असतील, महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत काही समस्या असतील, तर अशा अनेक ज्या मूलभूत सुविधा आहेत, तर या मूलभूत सुविधांच्यासाठी जर आपल्याला काही सोल्युशन काढायचं असेल तर आपल्याला आपल्या भागातून आपलं अभ्यासू, कार्यक्षम आणि योग्य नेतृत्व असणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे। मी आणि माझे 2 सहकारी प्रियंका दिवसे आणि अभिजित पाटील, आम्ही सर्व जे आहोत ते आम्ही सर्वसामान्यांच्यात मिसळणारे, आपल्या भागातील सर्वसामान्यांच्या सगळ्या लोकांच्या सुखदुःखात सहभागी झाले असेच आम्ही तिघेजण आहोत। सर्वसामान्यांच्या प्रति अनेक समस्यांची आम्हाला आज जाण आहे, म्हणून आम्ही आमच्या पुढे जो अजेंडा ठेवलेला आहे तो सर्वांना समान न्याय, विकासाला प्राधान्य, शैक्षणिक विकास असाच असेल, आमचा कारभार पारदर्शी असाच असेल। आता अभिजित दादांनी सांगितलं तुम्हाला, पण आमचा कारभार हा पारदर्शी कारभार हाच आमचा अजेंडा असेल। आज या सर्व आम्ही जर निवडून आलो तर सर्व शेतकऱ्यांच्यासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये ज्या अनेक योजना आहेत त्या शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवणं, अनेक पाण्याची समस्या असेल, रस्ते वाहतूक सुविधा असतील किंवा आरोग्यविषयक काही सुविधा असतील किंवा महिलांच्यासाठी सक्षमीकरणासाठी जर काही सुविधा असतील, तर या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशी जी त्रिसूत्री आहे, तर या त्रिसूत्रीमध्ये एकमेकाला संलग्न असले जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशा अनेक ज्या योजना या माध्यमातून आमदार चंद्रजीत नरके साहेबांच्या नेतृत्वाखाली आज त्यांच्या माध्यमातून अनेक योजना, अनेक विकास आपल्या भागामध्ये झाले आहेत। पण आम्ही तिघेजणी जरी येत आलो तर या अनेक समस्यांच्यावर आपण सोल्युशन काढू शकतो, या समस्यावर तोडगा आपण काढू शकतो। आज मी तुम्हाला सर्वांना अतिशय कळकळीची विनंती करेन, आज तुमच्या सर्वांच्या समोर योग्य वेळ आलेली आहे तुमच्या मताची ताकद दाखवण्याची, तुमचं योग्य नेतृत्व निवडण्याची। आपल्या सर्वांच्यातलं सर्वसामान्य नेतृत्व तुम्ही सर्वांनी घडवावं, तुम्ही सर्वांनी आपल्या अनमोल मतांची साथ आम्हाला द्यावी। तुमचा पाठिंबा, तुमचं सहकार्य आज आम्हाला अतिशय अनमोल असंच आहे। त्यामुळं आपला विकास, आपल्या भागाचा विकास हा आपला विकास अतिशय आदर्श आपला भाग असावा, कार्यक्षम नेतृत्व आपलं असावं, या सर्वांसाठी आम्हा सर्वांना तुम्ही पाठिंबा द्यावा आणि आपल्या भरघोस मताची साथ द्यावी।